एक वाघीण जी 8 वर्ष माणसांसोबत राहिली, त्यांच्याच हाताने ती खायची, तिला जंगल नको होतं तर तिला हीच जिव्हाळ्याची माणसं हवी होती, खास करून ही 2 माणसं. पण एक दिवस असं काहीतरी घडलं की सगळंच बदलून गेलं. ही स्टोरी आहे खैरी वाघिणीची. आपल्यातल्या अनेकांनी लाईफ ऑफ पाय मूवी पाहिलाच असेल. त्यामध्ये पाय पटेल हा एका वाघासोबत समुद्रात बोटीवर हरवलेला असतो, पण दोघे कशा प्रकारे एक बॉन्डिंग तयार करतात, एकत्र राहायला शिकतात, असं एकंदरीत या मूवीमध्ये दाखवलं होतं. खूप जणांचं हे म्हणणं असतं, इतका भयानक प्राणी माणूस कसा काय त्याला पाळू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. त्यामुळे काही लोकांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की वाघ हा पाळीव प्राणी कसा बनू शकतो. पण ओडिसामधील एक गोष्ट याला अपवाद ठरली. सरोज राज चौधरी नावाचे प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक होते, त्यांच्यासोबत घडलेली ही गोष्ट. त्याचं झालं असं की ओडिसामधल्या सिमलीपाल टायगर रिझर्व मध्ये नदीजवळ तिथल्या गावकऱ्यांना एक छोटंसं वाघाचं बछडं सापडलं. फिमेल होती ती, आईपासून दुरावलेली, घाबरलेली. टायगर रिझर्व मध्ये तिची आई नेमकी कोणती वाघीण हे सांगणं कठीण होतं. गावकऱ्यांना काही कळत नव्हतं की या पिल्लूचं काय करावं. तेवढ्यात त्यांना वाटलं की आपण हिला सरोज राज चौधरी यांच्याकडे घेऊन जाऊया. जसं ते पिल्लू सरोज यांच्याकडे आणलं गेलं, ते थेट जाऊन त्यांना बिलगलं. या पिल्लाला जंगलातच ठेवणं चांगलं नव्हतं, त्याच्या जीवाला धोका झाला असता. त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला, या पिल्लाला ते स्वतःच्या घरीच ठेवणार. बस इथूनच सुरू झाली माणूस आणि वाघाच्या भावनिक नात्याची गोष्ट. पिल्लू घरी ठेवलं खरं, पण घरातल्या बाकी मेंबर्सचं काय, खास करून त्यांच्या पत्नीचं? तर कुणालाही काही प्रॉब्लेम नव्हता, सगळे खुश होते. पिल्लू कुठे सापडलं तर खैरी नदीच्या जवळ. तर तिचं नाव खैरीच ठेवलं. घरी ती लाडाने वाढत होती. घरातल्या पाळीव कुत्र्यांसोबतही तिची घट्ट मैत्री झाली होती. सरोज यांच्या पत्नी निहार खैरीला रोज हाताने जेवण भरवायचे, म्हणजे जोपर्यंत निहार या तिला भरवत नाहीत ती जेवणाकडे पाहत सुद्धा नव्हती. हे आगळं वेगळं बॉन्डिंग पाहायला लांबून लोक यायला लागली. इतकंच काय, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत खैरीची बातमी पोहोचली होती. खैरी आता तरुणाईत आली होती, त्यामुळे तिला आपल्या मूळ घरी जंगलात जाणं भाग होतं. पण एक गोष्ट आड येत होती, तिला शिकार कशी करायची, जंगलात कसं वावरायचं हे माहितीच नव्हतं. कारण ती या गोष्टी शिकलीच नव्हती. तिला नक्कीच पार्टनरची गरज होती. त्यामुळे सरोज यांनी तिला जंगलात सोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण ती कोणत्या तरी वाघाकडून जखमी होऊन पुन्हा त्यांच्याच घरी परतायची. जंगलातले वाघ वाघीण तिला आपलंसं करायला तयार नव्हते, कारण तिच्या शरीरातून माणसांचा वास यायचा. माणसांमध्ये राहून तिला आता हेच आपलं जग आहे असं वाटू लागलं होतं. खैरी इथल्या माणसांवर प्रेम करायला लागली होती आणि इथली माणसं सुद्धा तिला अमाप प्रेम देत होती. शेवटी सरोज आणि निहार यांनी ठरवलं की आपण हिचा शेवटपर्यंत सांभाळ करूया. ती घरात सगळ्यांनाच आवडायची. तिला ना पिंजरा होता, ना तिची कोणाला भीती वाटायची. फक्त विश्वास या एका गोष्टीवर ती या घरात राहत होती. इतकी वर्ष ती लोकांमध्ये राहिली, बागडली, कधीच हिंसक झाली नाही. पण 1981 साली एक अशी घटना घडली, त्यानंतर सगळंच बदललं. एकदा सरोज राज चौधरी आणि निहार काही कामानिमित्त घराबाहेर होते. खैरी घरातच होती. तिला पिंजरा नसल्यामुळे ती अख्ख्या घरात कुठेही फिरायची. त्या दिवशी एक भटका कुत्रा भुंकत गेट मधून आत शिरला. खैरी सुद्धा तो आवाज ऐकून बाहेर आली आणि गुरगुरत त्याच्या अंगावर गेली. हे निश्चितच होतं की खैरी समोर तो कुत्रा टिकणार नव्हता, पण त्याच दरम्यान तो खैरीला चावला आणि त्या कुत्र्याला होता रेबीज. कुत्रा मेला, पण रेबीज खैरीच्या अंगात पसरलं. काही दिवसांनी खैरी विचित्र वर्तन करायला लागली होती. हे कळताच तिला ट्रीटमेंटसाठी पाठवण्यात आलं आणि जेव्हा सरोज यांना कळालं की तिला रेबीज झालाय, ते कोसळलेच. 2 महिने झाले होते. खैरीला आता दुखणं सहन होत नव्हतं आणि तिला असं तडफडत पाहणं देखील सरोज आणि निहार यांच्याकडून होत नव्हतं. तिथं विचित्र विव्हळणं ते पाहू शकत नव्हतं. शेवटी त्यांनी एक निर्णय घेतला, एक असा निर्णय जो तिला या वेदनेतून मुक्त करू शकत होता. खैरीला औषधाचं ओव्हरडोस द्यायचं सरोज यांनी ठरवलं. कठीण होतं, पण त्यांचाही नाईलाज होता. शेवटी तिला एक औषध जास्त प्रमाणात दिलं गेलं. त्याच्याच काही वेळाने खैरीने अखेरचा श्वास घेतला. त्या माणसांसोबत 8 वर्ष ती राहिली होती, पण आता ती नव्हती, मुक्त झाली होती. खैरी गेली आणि त्यासोबतच सरोज यांची हालत सुद्धा बिघडली. ते सतत तिची आठवण काढत राहायचे. पुढे त्यांची हालत इतकी बिघडली की खैरी गेल्याच्या काही महिन्यांनी त्यांनी सुद्धा जीव सोडला. आपल्या पोटच्या पोरीप्रमाणे त्या दोघांनी खैरीला पाळलं होतं. आज खैरी सुद्धा नाही, सरोज सुद्धा नाहीत आणि निहार सुद्धा नाहीत, पण त्यांची ही एक गोष्ट ते मागेच ठेवून गेले की विश्वास असला ना तर कोणताही प्राणी आपल्याला आपलंसं करतो. माणूस आणि प्राण्यांच्या संघर्षाच्या गोष्टी आपण सतत ऐकत असतोच, पण सर्व सीमा तोडून माणूस आणि वन्यजीवांच्या मधली जिव्हाळ्याची भावना टिकली पाहिजे, हेच या गोष्टीतून कळतं. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.